ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली प्रभाग क्रमांक 18 व 21 येथील शाखा प्रमुख बाळू शिंदे यांचा वाढदिवस ऐरोली सेक्टर 5 संत सावता माळी सभागृहात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। सकाळच्या सत्रात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक ममित चौगुले उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ममित चौगुले व बाळू शिंदे यांनी हार घालून अभिवादन केले। तसेच ममित चौगुले यांनी बाळू शिंदे यास पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ममित चौगुले यांचे शालू पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। सर्व डॉक्टरचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले। फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर मध्ये शुगर, ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी, उंची वजन, ऍडव्हान्स थेरपी मध्ये बॅक पेन, शोल्डर पेन, क्नी पेन असे अनेक आजार व मोफत तपासणी करण्यात आली। नागरिकांनी महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। अनेक मान्यवर पदाधिकारी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांनी बाळू शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील ठेवण्यात आल्या होत्या। अनेकांनी त्यांचे फॉर्म भरून योजनाचा लाभ घेतला। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आरोग्य सेवक मयूर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फोर्टिस शिबिर राबविण्यात आले। यावेळी अरुण पडते, काशीनाथ मोहिते, सुभाष पाटील, कैलास सुकाळे, धनराज सोनावणे, प्रवीण शिंदे, महादेव असे अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। आज बाळू शिंदे दादांचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादांनी मेडिकल कॅम्प ठेवला आहे आणि आपण पाहत आहात की तसे त्यांचे मित्र पाटील सर असतील, आवटी साहेब असतील, मयूर असतील, बोर काका असतील, असे बरेच एज्युकेटेड मंडळी असतील किंवा त्यांचा मित्रपरिवार हा मोठा आहे, डॉक्टर्स असतील, त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध असतात आणि मला वाटतं हेच एक आपण कार्यकर्ता म्हणावा किंवा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणावा, कारण की त्यांचं काम आपण पाहतो की त्यांचं रिअल इस्टेटचं हे असेल, म्हणजे एक एंटरप्रेनर आहे ते। समाजसेवक तर आहेच, पण सगळ्याच क्षेत्रात त्यांची म्हणजे हे छाप आहे आणि मला वाटतं दादा आमचे शाखा प्रमुखसुद्धा आहेत आणि करोना काळ असेल, कुठल्याही प्रसंगी पहिलं जर व्यक्तिमत्व असतील तर ते बाळू शिंदे असतात, कारण की नेहमी दादांचा मलासुद्धा फोन असतो, अरे मम्मी या गोष्टी हे काम आहे, म्हणजे लोकांची काळजी हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि मी त्यांना या आजच्या दिवशी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार, मी डॉक्टर प्रथमेश निकम, फिजिओथेरपिस्ट आणि ही सगळी माझी फिजिओथेरपीची टीम आहे। आज शाखा प्रमुख श्री बाळू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे आरोग्य शिबिर, ऐरोली इथे आरोग्य शिबिर भरवण्यात येत आहे। लोकांचा प्रतिसाद या शिबिराला खूप चांगला आहे। अशाच ह्या ज्या शिबिरांमध्ये बरेचसे विविध टेस्ट किंवा विविध स्क्रीनिंग हे आपल्याला आज इथे मोफत करण्यात आलेले आहेत। बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा लोकांना काही त्रास असतात, काही पॅथॉलॉजीज असतात, अंडरलाईन कंडिशन असतात, पण त्याचा आपल्याला अंदाज नसतो किंवा जोपर्यंत त्या कंडिशन्स जास्त होत नाहीत तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही। तर अशाच शिबिरांचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आजकाल जसं आपल्याला माहितीच आहे की आजकाल खूप महागाई आहे। एक जरी डायग्नोस्टिक टेस्ट करायची म्हटली, मग ती कुठे का नाही असू दे, तर त्याला आपल्याला हजारो रुपये मोजावे लागतात। त्यामुळे अशाच डायग्नोस्टिक टेस्ट आज येथे या शिबिरामध्ये मोफत करण्यात येत आहेत, तर त्याचा फायदा घ्यावा। आमची ॲडव्हान्स फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीनं आमचे पनवेलमध्ये सुद्धा एक सेंटर आहे, आमचं रोडपालीला एक सेंटर आहे, आमचं ताऱ्याला एक सेंटर आहे आणि आम्ही आमची सेवा ऐरोलीमध्ये देखील सुरू करत आहोत ऐरोलीकरांसाठी। तर ऐरोलीकर ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात। आमच्या डॉक्टर चेतना आहेत,
त्या ऐरोलीमध्ये कन्सल्टेशन करणार आहेत आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आज आमच्याकडे बरीच लोकं आली, आम्ही बरेच कन्सल्टेशन्स केले, बरेच सल्ले दिले आज लोकांना. तर मी अजून एकदा शेवटला शाखा प्रमुख माननीय श्री बाळू शिंदे यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आज या शिबिराचं ऑर्गनायझेशन केलं आणि अजून फ्युचरमध्ये अजूनही असंच शिबिरं त्यांनी भरवावीत, ऑर्गनायझेशन करावीत आणि नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा. बाळू शिंदे थोर समाजसेवक, आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रात फार मोठं योगदान आहे. त्यांच्या कामाच्या प्रशंसा आणि आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता मी खास त्यांना आलेलो आहे. त्यांचे माझे फार घरगुती संबंध आहेत आणि त्यांचं कार्य असंच चालू राहू द्या आणि त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण हो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.